पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका मने साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम महायोग पीठे तटे भीमरथ्या फक्त शिट्टीने मारली पाहिजे याची आवाज मस्त आहे फक्त शिट्टी नको मारू देऊ महायोग पीठे तटे भीमरथ्या मुरम पुंडरीकाय धातु मुनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अभेरू धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महाराष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा आवाज कमी कर शिट्टी मारतो हा माईक. अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला गणरायाचा उत्सव आणि त्यानिमित्त मानाच्या गणपती या सर्व परिवाराने या सर्व मित्रमंडळीने अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. पहिलं तर या सर्व गणेश तरुण मित्रमंडळाला मानाचा गणपती जो आहे सिडको महानगर 1 यांच्या वतीने हा एवढा सुंदर उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल सर्व मंडळाचे मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आभार मानण्याचं कारण काय आहे? आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत, आपण ज्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत, बाकीचे कोणते कार्यक्रम न ठेवता तुम्ही सांप्रदायिक कार्यक्रम ठेवला म्हणून तुम्हाला धन्यवाद. विठाला 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 विठाला. माझी सर्व मंडळीला विनंती आहे, आपण आपले हिंदू धर्माचे सण कसे साजरे करायचे, आपण आपल्या हिंदू देवतेची कशी निगा राखायची हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे की गणपतीच्या समोर कीर्तन नाही ठेवले तर चालेल. म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की महाराष्ट्रातील देशातील सर्वच मंडळाने सांप्रदायिक कार्यक्रम ठेवावे, निश्चित नाही आहे. की गणपती बाप्पा समोर कीर्तन नाही ठेवले तरी चालेल, पण गणपतीच्या व्यासपीठावर तमाशातल्या बाया नाचू नये म्हणजे सांप्रदायावर उपकार होतील महाराज. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस गणपती उत्सव पाहतो तो एवढं अवघड जात आहे. मी थोडं स्पष्ट बोलतोय, लक्ष देऊन ऐका. एक वाक्य बोलण्याचं धाडस करतोय. गणपती उत्सवामध्ये नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रात जेवढी दारू जाते तेवढी इलेक्शनच्या टायमालाही जात नाही महाराज. मला बसणाऱ्या मंडळीला नेमकं एक विचार सांगायचा आहे की लोकमान्य टिळकांनी जो मानस त्यांचा होता, लोकमान्य टिळकांनी हा का गणपती बसवला असेल याचं कारण काय आहे? त्यावेळेस लोकमान्य टिळकाच्या अंतःकरणामध्ये असा विषय होता की गणपती बसवल्यानंतर माझा सकल हिंदू समाज एकत्रित येईल, चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल. माफी मागून एक वाक्य बोलू गणपतीरायाच्या दरबारात सांगतोय तुम्हाला. पुढं 2025 मध्ये लोक गणपती समोर तमाशातल्या महिला नाचवणार आहे हे जर लोकमान्य टिळकांना माहित असतं तर मला तरी असं वाटतं त्यांनी जीवनामध्ये ही चूक कधीच केली नसती. विठाला विठाला कुंडली कवरदा
भगवान की जय. म्हणून तुम्हा सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. तुम्ही एवढा जीव ओतला कार्यक्रमामध्ये, त्यामुळं मेघराजानं का होईना तुमच्यावर थोडीफार कृपा केली बरं. म्हणजे थोडी नाही तर तो बिचारा असा मुक्काम करतोय की तो घरी जायचं नावच घेत नाहीये महाराज. तुमच्या तिकडं तरी बरं आहे, आमच्या बुलढाणा जिल्ह्यावर तर एवढं प्रेम आहे त्याचं 100% नुकसान केलंय त्या बिचाऱ्यानं. बरोबर आहे का नाही. मग अशाही परिस्थितीमध्ये अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. मंडळी, आपण सर्व भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये गणरायाचा एवढा मोठा उत्सव तुम्हाला आणि मला साजरा करायला मिळतो. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो वेदावय अज्ञान हेतुकृत मोहम्मदांध कारणाशम विदाय ही तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो. आपल्या शिडको महानगरची लोकसंख्या किती हो? कमीत कमी किती आहे काकासाहेब? 8,000. आपल्या या वार्डची धरू आपण 8,000 लोकसंख्या आहे. असं समजू त्यातले 5,000 लोक कुंभमेळ्याला गेलेले. कमीत कमी 3,000 रुपये आहेत का नाही हो? बरोबर आहे का नाही? नाही येणार महाराज. प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये, प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाहीये. परमार्थासाठी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. तुकोबरा एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात पहा. तुका मने होता ठेवा, 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 तुका मने होता ठेवा. हो तो या भावासा पडला, हो तो या भावासा पडला, सापडला संत दर्शनी हा लाभ, लाभ पद्मनाभ जोडला. हो तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. तुकोबरा किती श्रद्धेनं सांगतात की तुका मने होता ठेवा. बाबा, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय कीर्तन भागवत माणसाला आवडत नाही. अरे आपण सर्व व्यवहारिक मंडळी आहे. सर्व व्यवहारातल्या मंडळीला माझी एक विनंती आहे. एखादा मनुष्य रस्त्याने चालत असावा, भरधाव ट्रकने त्याला उडून दिलंय, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे. ॲम्ब्युलन्स वाव 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 करत येते, ॲम्ब्युलन्समध्ये त्याला टाकलं जातं आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं. 2-4 दिवस झाले लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागते आणि तो सांगतो, ओ दादा, दादा ऐका ना, ट्रक अंगावर आला होता हो माझ्या, वाचण्याचा 1% चान्स नव्हता. काय सांगतोय कीर्तन, लक्ष देऊन ऐका. अहो ट्रक अंगावर आला होता माझ्या, वाचण्याचा 1% चान्स नव्हता, पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी वाचलो. याच्याही पुढं सांगतो, एखादा मुलगा ढ असावा आणि तो एखाद्या नोकरीला लागावा. नोकरीला लागल्यानंतर तो मित्रांना सांगतो, हे दादा, माझ्यासारखं ढ विद्यार्थी या जिल्ह्यात नाही रे, पण आज मी एवढ्याच चांगल्या नोकरीला लागलो. खरं सांगू, काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं. मला एवढंच सांगायचं, माणसं अपघातातून वाचले तरी पुण्य समजतात, माणसं नोकरीला लागले तरी पुण्य समजतात. काही काही तर याच्या पुढचे ते म्हणतात, बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली, नाही तर अवदसाच. चांगली बायको भेटण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं बरं विकास, सहजासहजी भेटत नाहीये. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला चांगली बायको भेटत नाही, नोकरी लागत नाही, मनुष्य अपघातातून वाचत नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. संसारातल्या साध्या साध्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी जर माणसं पुण्य खर्च करत असेल तर भगवंताविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसेल लागत. काही साधक नामदेवरायकडे गेले, नामदेवराय जगाचा मालक बोलतोय, नामदेवराय तुमच्या सोबत जगाचा मालक दूध पितोय, तुमच्या हाताने जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने, काय केलं याच्यासाठी तुम्ही. नामदेवरायनी जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे. नामदेवराय सांगतात पहा, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले हो,
विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला आल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडणं शक्यच नाहीये. मी दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. वाक्य किती सुंदर आहे पहा. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान मंडळी हा दादा, म्हणून एवढा सुवर्ण योग तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करणार आहोत. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. देवाला अवताराला आणावं लागतं, देवाला अवताराला आणावं लागतं. साधू अवताराला येत असतात आणि तुमची माझी इच्छा नसली तरी जन्माला यावं लागतं. तुमचा आणि माझा जन्म आहे. साधू अवताराला येत असतात आणि देवाला आणावं लागतं. देवाच्या अवताराचं कार्य भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. अर्जुन ऐक, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. तुलसीदासजीने किती गोड रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे पहा. जब जब होए धर्म की हानि, हो बाढ़हि असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हो हर ही कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेतो. कीर्तन लक्ष देऊन ऐका. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलंय, दुसरं प्रमाण मी तुलसीदासजीचं दिलंय, तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं किती गोडे पहा. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घे. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुला पाळीसी भक्त जना, हो आपुला पाळीसी भक्त जना. अमरुषीसाठी जन्म सोसी येले, अमरुषीसाठी जन्म सोसी आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. अंबरुषीसाठी जन्म सोचिले, अंबरुषीसाठी जन्म सोचिले. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना. मग लक्ष देऊन ऐका. देव अवताराला आला की देव फक्त एकच काम करतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. भक्त काय, भक्तांना जवळ करतो आणि जे वाईट माणसं त्यांचा नाश करतात. पण देवाचं कार्य वेगळं आणि साधूचं कार्य वेगळं. साधू अवतार आल्यानंतर साधूचं काम काय आहे महाराज सांगतात. जय खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जाता. रे साधूने वाईट माणसाला मारलं नाहीये, साधूने चुकीच्या माणसाला मारलं नाहीये. साधूने या मृत्यू लोकात येऊन वाईट माणसाची वाईट बुद्धी नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर साधूने केलेलं आहे. तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं. धर्म म्हणजे नेमकं आहे तरी काय हो महाराज. धर्माची व्याख्याच आजकालच्या पुढाऱ्यांनी एवढी चुकीची करून ठेवलेली महाराज. बऱ्याचशा पुढाऱ्यांचा धर्म निवडणूक आली की जागा होतो.
धर्म धर्म या शब्दाचा अर्थ तरी तुम्ही काय काढणार आहे? हे बघा, बाकीचे धर्म सोडून द्या, मी तुम्हाला एक धर्म सांगू का? माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. अरे आपण पहिल्या वर्गात गेल्यानंतर आपल्या सरांनी आपल्याला ABCD नाही शिकवली हो. आवाज कमी करे. आपण पहिल्या वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्या सरांनी आपल्याला क ख ग वगैरे नाही शिकवलं. 1 2 3 4 नाही शिकवलं. पहिला हात पुढं केला आणि म्हणलं, मन इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. अरे तर भाऊ भावाच्या डोक्यात कुऱ्हाडी घालायला लागला, सारे भारतीय बांधव माझे कधी प्रतिज्ञा पूर्ण करणार आहे? ही प्रतिज्ञा तुम्हाला आणि मला वयाच्या पहिल्या वर्गात शिकवलेली आहे. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, या जगामध्ये बाकीचे देश आपल्यापेक्षा खूप मोठे डेव्हलप आहे. आम्ही दुबईला कीर्तनाला गेल्यानंतर दुबईचं ते वातावरण, दुबईचे ट्रॅफिक रूल पाहिल्यानंतर तिथं जर एखाद्या माणसाने सिग्नल तोडला त्याला 10 लाख रुपये फी आहे. किती आहे? 10 लाख रुपये फाईन. तिथं काही पोलीस लोक मॅनेज होत नाही. ऑनलाईन तुमच्या अकाउंटला ते पैसे तुम्हाला जमा करावं लागतो. एवढे रूल्स चांगले, रूल्स तिथले फॉलो करतात लोक. आपल्यापेक्षा ते लोक बिल्डिंगनं चांगले, रस्त्यानं चांगले, शिक्षणानं चांगले, श्रीमंतीनं चांगले. पण मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगू, गणपती बाप्पाच्या दरबारात तुम्हाला सांगतो, बाकीचे देश आपल्यापेक्षा पैशानं श्रीमंत असतील, बाकीचे देश आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजीनं श्रीमंत असतील, बाकीचे देश आपल्यापेक्षा उद्योगानं श्रेष्ठ असतील, पण या जगाच्या पाठीवर संस्कृतीमध्ये पहिला नंबर जर कोणाचा असेल तो माझ्या भारत देशाचा आहे महाराज. इथं बसणाऱ्या प्रत्येक माय माऊलीकड बघत असताना आपल्या बहिणीचा दर्जा द्या, ही शिकवण फक्त भारत देशामध्ये आहे महाराज. कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली. त्यावेळेस काय नव्हतं करतायत माझ्या राजाला? अरे त्या काळामध्ये 100 बायका होत्या राजांना. दासी म्हणून जरी ठेवली असती छत्रपतीला कोणी बोललं नसतं. पण एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोळवण करतो त्याही पेक्षा सुंदर बोळवण करून तिला घरी नेऊन घातलं. हे विचार, ही संस्कृती फक्त जर कुठं पाहायला भेटत असेल तर ती फक्त आणि फक्त माझ्या भारत देशामध्ये पाहायला भेटते. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, धर्माची व्याख्या राजाचा धर्म वेगळा, स्त्रीचा धर्म वेगळा, पतीचा धर्म वेगळा, हे धर्म सांगायचे नाहीये मला. तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं, पण नेमकं काय काम करायचं? पाखंडी लोकांचं खंडन करायचं. या जगामध्ये जे पाखंडी लोक आहे, या पाखंडी लोकांचं खंडन करायचं. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, खंडन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. हे धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, खंडन. करणे पाखंड खंडन. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. मी एवढ्या लांबून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी आलेलो नाहीये. तुमची करमणूक करणे हा कीर्तनाचा विषय नाही, मनोरंजन हा कीर्तनाचा विषयच नाहीये.
काय झालंय माहितीये का, हल्ली लोकांना कीर्तनकाराकडून सुद्धा विनोदाची अपेक्षा झाली महाराज. जीवनाचा हास्या झाला तरी लोकांना वाटतं अजून हसावच, आता काय असता तुम्ही. बरोबर आहे का नाही. अरे करमणुकीसाठी मनोरंजनासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालंय. आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे आणि एका मोबाईलमध्ये 100 ॲप्स आहे. त्याच्यामध्ये यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. ज्यावेळेस तुम्हाला बोर होईल त्यावेळेस यूट्यूबला जाऊन हास्य कॉमेडी जत्रा पहा आणि रात्रभर हसत बसा. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करू नका गाडा. अरे कीर्तन हे तुमच्या परिवर्तनासाठी आहे, कीर्तन हे तुमच्या उद्धारासाठी आहे. कीर्तनामध्ये जर तुम्ही विनोदाची अपेक्षा करायला लागले तर मग काय कीर्तनाचं जर वाटोळ झालं. बाकीचे व्यासपीठच कोणते आहे की इथून तुम्हाला चांगलं ऐकायला भेटेल. मला महाराष्ट्रात एखादं व्यासपीठ असं दाखवा की तिथं माईक घेऊन लोक तुम्हाला म्हणू शकतात बाबांनो दारू पिऊ नका. असं कोणी म्हणाल का हो? ते फक्त इथूनच म्हणतात. बाकीच्या ठिकाणी दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही, ते कसे म्हणू शकतात. ती ताकद फक्त संप्रदायामध्ये आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. म्हणून मला एवढंच सांगायचंय, जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पाखंड म्हणजे काय हो, सोपा अर्थ सांगतो. पापस्य खंडसह पाखंड, नाही ते दाखवणे याला पाखंड म्हणतात. नाही ते दाखवणे याला पाखंड म्हणतात. खरं सांगा, हल्ली माणसाला नाही ते दाखवायची हौस खूप आलेली आहे महाराज. जे आहे त्याला दाखवायची गरज नाही. अरे ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाड नेहमी वाकलेलं असतं. ज्या झाडाला फळं नाही फुलं नाही, निर्गलीचं झाड पा मोडतं पण वाकत नाहीये. मी माझ्या सर्व आई बहिणींकडे तो मायानो एक छोटासा प्रश्न तुम्हाला आहे, जी उत्तर देईल तिला सोन्याचं नाणं बक्षीस. ऑफर चालू आहे. मी कशाला देऊ, आमचे काकासाहेब संदीप भाऊ तेजस भाऊ देत बसतील, आपला काही संबंध नाहीये. ते यजमान आहे ते देतील. मायानो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काळे लोक जास्त मेकअप करतात का गोरे हो? हा नाही उत्तर व्यवस्थित द्या. काळे लोक जास्त मेकअप करतात का गोरे? काळ्या माणसाला असं वाटतं की मी गोरं दिसावं. आता खरं सांगा, काळ्यानं जर ड्रामभर जरी फॅरम लावली तरी गोड होईल का? कसं होईल महाराज? फॅरम लावली इकणारा कंपनीवाला कोट्याधीश झाला, पण तुमचे थोबड काही अजून सुधारले नाहीये. लक्ष देऊ नाही का? अरे पावडर लावून आणि क्रीम लावून जर माणसं गोरे झाले असते तर वेस्ट इंडिजचा लॉरा कधीच गोरा झाला असता महाराज. त्याच्याकडे काय कमी हो महाराज? बरोबर आहे का नाही? तुम्ही त्या काय माहितीये का, ज्याच्याकडे नाही त्याला दाखवायची हौस खूप आहे. ज्याच्याकडे नाही त्याला असं वाटतं अरे जो साधू नाहीये त्याला साधुत्वाचं आव आणायची खूप हौस आहे. जो श्रीमंत नाहीये त्याला श्रीमंतीची आव आणायची खूप हौस आहे. मी खरं सांगू का, आहे त्या माणसाला दाखवायची काहीच गरज नाही. माझा एक मित्र आहे बँगलोरचा, हरिकृष्ण पिलुटला त्याचं नाव आहे. तो अमेरिकेला 40 वर्ष होता. खूप चांगला आहे, ब्राह्मण आहे, माळकरी आहे, इस्कॉन टेम्पलचा आहे. मी त्याच्या लग्नाला गेलो होतो. काकिनाड्याला, विजयवाड्याच्या पुढं काकिनाडा म्हणून एक शहर आहे. तिथे एक गरीबाची मुलगी त्यानं केली. तो कमीत कमी 4000 कोटीचा मालक आहे. किती? 4000 कोटीचा. आणि लग्नाला फक्त मी, माझे गुरुजी आणि अजून 4 ब्राह्मण, म्हणजे एकूण 7 लोक आम्ही होतो. एका 7 स्टार हॉटेलला लग्न झालं, एकदम साध्या पद्धतीने. यज्ञ ब्राह्मण देवता मंत्र म्हणत होती. आणि लग्न झाल्यानंतर आम्ही तिरुपतीला दर्शनाला चाललो. त्यावेळेस अम्बीसिटर गाड्या होत्या. ते एका गाडीत होते, मी आणि त्याचे वडील एका गाडीत होतो, माझे गुरुजी एका गाडीत होते. तर आता त्यावेळेस चायनाचे फोन होते. कोणते फोन होते? चायनाचे. माझ्याकडे हे मोठा चायनाचा फोन होता. मग मी गाणे पाहायचो, पिक्चर पाहायचो, गेम खेळायचो. एका ठिकाणी चहा प्यायला आम्ही उतरल्यानंतर त्याचे वडील जे होते, त्यांचं नाव माधव कृष्ण, बरोबर आहे का नाही? त्यांना फोन आला. त्यांनी खिशात हात घातला तर त्यांच्याकडे एक 1,500चा छोटा फोन होता. मला आश्चर्याचा धक्का बसला. मला 4000 कोटीचा माणूस आहे हा आणि एकदम 1,500चा फोन वापरतो. मी राहिलो आणि त्यांना म्हणलं, बाबूजी आप तो 4000 करोड के मालिक हो, फिर इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो? लक्ष द्या माझ्याकडे. माया हो, तुम्ही माझ्याकडे पहा. त्या येतील बसतील, त्यांचा काही ताण घेऊ. तर तुम्हाला काही जास्त बोलता येत नाही कारण तुमची संख्या जास्त आहे. तुमच्यामुळं सरकार परेशान आहे, पण सरकार निवडून आलं त्याच्यामुळे तुमचे उपकार मानणं आहे आम्हाला, बरोबर आहे का? लक्ष द्या, ऐका. म्हणजे सरकार यांच्यामुळे परेशान आहे आम्हाला मान्य आहे, पण यांच्यामुळे सरकार आलं त्याच्यामुळे तुमचे उपकार आहे आमच्यावर. लक्ष द्या. त्यांनी खिशामध्ये हात घातला आणि एक 1,500च्या फोनवर ते बोलायला लागले. मी त्यांना म्हणलं, पिताजी आप तो 4000 करोड के मालिक हो, फिर भी इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो? त्यांनी मला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. त्यांनी मला सांगितलं, पुरुषोत्तम बेटा, जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती है,
जिसके पास नहीं कुछ होता है उसको ही दिखाने की जरूरत होती है. कळलं का तुम्हाला? नाही कळलं तरी माना हलवा, पुढे जायचंय आपल्याला, बरोबर आहे का नाही? ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाहीये, ज्याच्याकडे नाही त्याला दाखवायची हौस खूप आहे महाराज. मी नेहमी विनोदानं सांगत असतो, आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न ठरलं. श्रीमंत माणूस होता, 500 एकर जमीन आहे त्याच्याकडे. ज्या माणसाची पोरगी केली त्याच्याकडे 700 एकर जमीन, दौंडी दिली त्यानं गावात. ऐका, माझ्या एकूण त्या एक पोराचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचंय. प्रत्येकाच्या दारामध्ये एक स्कॉर्पिओ उभी केली जाईल. ज्या ज्या घरामध्ये जेवढे जेवढे मेंबर त्यांना कपडे, जेवढ्या माता मावल्या त्या त्यांना 5-5 हजाराच्या साड्या. आता मोठ्या माणसाचं लग्न होतं, 5 कोटीचा मंडप होता, 25,000 लोकांची व्यवस्था. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार सगळे लग्नाला येणार होते. आमच्या गावाच्या 10-12 गोरगरिबाच्या मायमावल्या एकत्रित झाल्या आणि एकूण एकीला म्हणायला लागल्या, का गं बाई, मी तर असं ऐकलंय पाटलाच्या लग्नाला मुख्यमंत्री येणार आहे आणि आपल्या गळ्यात तो फुटका मणी नाही ग सोन्याचा, आपण कसं जायचं लग्नाला? त्या 8 जणीची एक अध्यक्ष होती, तिला मुकरदम म्हणतात. मुकरदम कळती माया हो तुम्हाला? नसल कळत बचत गटाचे अध्यक्ष, तुमच्या शिडकोची सोडून आमच्या तिकडची जिल्ह्यातली, तुमचा काही संबंध नाही महाराज. ते 8 जणीचे अध्यक्ष ती म्हणे, का ग ओरिजिनलच घालावं असं काय नाही मे, आता सोनाराने नाही काढलं की ते 250 रुपयात अर्धा किलो बँटेक्स म्हणतात ना त्याला. काही हाऊस होती का? पण एवढी हाऊस, 8च्या 8 ऑटोत बसल्या आणि तालुक्याला गावाला गेल्या, बाजाराला गेल्या आणि 250 रुपयात अर्धा किलो सोनं घेऊन आले. राणी हार काय, चप्पल हार काय, सँडल हार काय, बूट हार काय, हातातल्या अंगठ्या काय, ते कानातले डुले काय, हातातल्या बांगड्या काय. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळीच उठल्या, मेकअप वगैरे केल्या, साड्या घातल्या आणि प्रत्येकीनं ते डुप्लिकेट अर्धा किलो सोनं गळ्यात घातलं. गाडीत बसल्या, ड्रायव्हर मंडपात गेला. 5 कोटीचा मंडप होता, 25,000 लोक वऱ्हाड लग्नाला आलेलं होतं. ड्रायव्हरने ब्रेक केला आणि दरवाजे उघडल्याने 8 जणी खाली उतरल्या. खोटं सांगत नाही, लोक नवरदेवाकडे बघेन, नवरीकडे बघेन, मंडपाकडे बघेन, जेवणाकडे बघेन, अख्खं वराडी 8 जणीकडे पाहत होतो. बाबा बयाच्या गळ्यात जर एवढं सोनं आहे तर बाया श्रीमंत किती असेल. आता लोकायला काय माहिती डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे? खऱ्यापेक्षा डुप्लिकेट खूप चमकतं, हे सांगायचंय मला तुम्हाला. खऱ्यापेक्षा डुप्लिकेट खूप चमकतं. बरं ठीक आहे, 7:30चं लग्न होतं. लग्न झाल्यावर लवकर घरी मारावं ना, पण महिला मंडळीला लग्नात थांबायची एवढी हौस. अरा ते काय वटी भरायची आणि पाय धुवायचे. मला तर हसू येतं. आपल्या मराठवाड्यात ती खूप पद्धत आहे, पाय धुवायची पद्धत आहे ना माया हो. खरं सांगा, खोटं नका बोलू तुमच्या मायच्या. कोरोनाच्या काळात कोणा पाय धुतले हो तुमचे? अहो तुम्हाला साधं मुळवाटी नव्हती, पाय धुवायचा काय संबंध आहे? कोरोनाच्या काळात वरमाये नव्हती, वरबापाही नव्हता, तरी लग्न झाले, बरोबर आहे का नाही? अवघड आहे. मग रात्री 12 वाजा लोक लग्नात थांबल्या आणि 12ला निघाल्या. नेमकाच कोरोना संपलेला होता, चोऱ्या सुरू झालेल्या होत्या. आमच्या फाट्यावर 10 चोरांनी गाडी अडवली. ओय थांबवा गाडी. आता हे ड्रायव्हर घाबरलं ते चोर पाहून. ड्रायव्हर खाली उतरलं. हे बघा मला 15,000 रुपये भाडं दिलं, हे भाडं घ्या, फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेलं महाराज निघून. एका चोरानं बॅटरी काढली, गाडीत लावली, 8 बायां प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिल्यावर तो चोर नाचायलाच लागले महाराज. त्यातला एक चोर संगीत विशारद होता. तो म्हणला आजी सोनियाचा दिनो. त्याच्या मागचं म्हणतो उजळले भाग्य. बस अरे 8 बाया प्रत्येकीच्या गळ्यात अर्धा किलो सोनं आहे. अरे 1,00,000 रुपये तोळा झालाय, बरोबर आहे का नाही? अरे 70,000ने जरी मोड गेली तरी 2.5-3 कोटी रुपयाचं सोनं झालं. प्रत्येकाने तलवारी काढल्या. बया हो उतरा खाली. त्या घाबरत बिचाऱ्या खाली उतरल्या. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. घाबरत बिचाऱ्या खाली उतरल्या. म्हणे हे बघा काय पाहिजे ते घ्या, फक्त मारू नका. आता चोर म्हणे काढा ते गळ्यातलं सोनं. आता डुप्लिकेट होतं म्हणल्यानंतर यांना काय लाज वाटायची? सगळ्यांना पितनी सगळ्या काढून फेकल्या. एका चोराने ते सगळं सोनं उचललं, गथुड्यात बांधलं, चोर निघून चालले. मग शांत मारावं का नाही? पण अध्यक्षाला एवढी भाषण ठोकायची हौस, अध्यक्षाने घेतलाच माईक हातात. मेल्या जाय जाय जाय, ते तर डुप्लिकेट आहे. काही गरज होती शहाणपणा करायची? काय गरज होती महाराज? चोर परत आले. माझ्याकडे पहा, चोर परत आले. 7 जणीला कमी हाणलं. पण अध्यक्ष असा धुतला म्हणसाल. आग्यमोळ चावल्यावर कसा बम सुचतो माणूस. मी सरकारी दवाखान्यात अध्यक्षाला भेटायला गेलो तर अध्यक्षाची तब्येत बम झालेली होती. मी म्हणलं अध्यक्ष काय झालं? चाफा बोले ना.
त्यांनी फक्त एवढंच केलं. काय केलं? नाही ते दाखवलं. खरं सांगू का महाराज, यालाच पाखंड म्हणतात. नाही ते दाखवलं पाखंड होतं, त्याची फजिती ठरलेली. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, अरे धर्माविषयी आस्था नसताना, धर्माविषयी प्रेम नसताना, धर्माविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा नसताना आज लोक धर्माचे मालक होऊन बसलेले. कीर्तन लक्ष देऊन ऐका माझं. ज्यांना छत्रपतीविषयी प्रेम नाहीये, ज्यांना धर्मवीर संभाजीराजांविषयी प्रेम नाहीये, असे लोक छत्रपतीचे मालक होऊन बसले, असे लोक धर्मवीर संभाजीराजांचे मालक होऊन बसले. असे जे पाखंडी लोक आहे ना महाराज, अशा पाखंडी लोकांचं खंडन करायचं. आपल्या धर्माला भीती वाईट लोकांपासून नाहीये, आपल्या धर्माला भीती चुकीच्या लोकांपासून नाहीये. आपल्या धर्माला सगळ्यात मोठी भीती जर कोणापासून असेल तर ती पाखंड्यापासून आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड. धर्माचे पालन, 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 करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, बाबा आम्हाला धर्माचं काम करायचं आणि पाखंडी लोकांचं खंडन करायचं. मी मगाशी एक वाक्य बोलून गेलो, धर्माला भीती चुकीच्या लोकांपासून नाहीये, धर्माला भीती आपल्या लोकांपासून आहे. मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की भगवंताला एकच विनंती करतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटोळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं रे. म्हणून सर्वांना माझी विनंती, जे काही पाखंडी लोक या जगामध्ये आहे, ज्यांनी फक्त धर्माचं पांघरून घेतलंय, काय घेतलंय? धर्माचं पांघरून घेतलंय आणि आतून सर्व पाखंड चाललाय, असे जे पाखंडी लोक आहे ना महाराज, अशा पाखंडी लोकांचं खंडन करायचं, धर्माचं काम करायचं, पाखंडी लोकांचं खंडन करायचं. मला तुम्हाला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचं, इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहेत, परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही केलं. हे बघा, तुम्ही गणपती बाप्पा बसवले म्हणून गणपती बाप्पा मोठे, ही जर तुमची धारणा असेल तर चुकीची आहे. तुम्ही गणपती बाप्पा बसवले तरी गणपती बाप्पा मोठेच आहे, आणि तुम्ही गणपती बाप्पा नाही बसवले तरी गणपती बाप्पा काय आहे? विघ्नहर्ता आहे महाराज तो. पण गणपती बाप्पा बसून जर पुण्याच्या ऐवजी तुमच्या पदरामध्ये पाप पडत असेल तर असं चुकीचे कामं करू नका. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, आता कीर्तन संपलं आणि एखाद्या माणसाने सांगितलं, पुरुषोत्तम महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला. कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका. कीर्तन संपलं आणि एखाद्याने मला सांगितलं, महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला, आणि मी तुमच्या घरी चहा घ्यायला आल्यानंतर माझी चप्पल घालून जर तुमच्या बैठकीत गेलो, तुम्ही काय विचार करसाल हो? तुम्ही हाच विचार करसाल, या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण वागण्याची अक्कल नाहीये का? मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागते माया हो? दारात. कुठं काढावं लागते चप्पल? दारात. मला एवढंच सांगायचं, मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते. हा जसा तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे, तसं गणपती बाप्पाची सेवा करत असताना, गणपती बसवत असताना काही हिंदू धर्माची सुद्धा काही प्रोटोकॉल असेल का नाही महाराज? लोक गणपतीच्या नावाने वरगण्या गोळा करतात, गणपतीच्या वरगणी प्रेमानं नाही धमकी देतात. काही काही ठिकाणी तर चाकू लावतात, 5,000 पाहिजे, 10,000. तुमच्या बापाची ठेव आहे का? तुम्ही कोणाच्या याच्यासाठी गणपती बसवता? बरं, गणपतीसाठी पैसे मागता याविषयी माझं दुमत नाही. वरती गणपती बसेला असतो ना, खाली हे स्टेजच्या खाली रम्या खेळत बसतात, कसा गणपती प्रसन्न होईल तुम्हाला? अजिबात नाही. ही जी परंपरा आपल्या लोकांनी सुरू केली, ही चुकीची परंपरा आहे महाराज. माझी विनंती आहे, या व्यासपीठाहून
दरवर्षी आपण 2 लाख 4 लाख 5 लाख रुपये खर्च करतो ना. माझं म्हणणं आहे नका सामाजिक कार्यक्रम ठेवू, नका सांस्कृतिक कार्यक्रम ठेवू, नका परमार्थिक कार्यक्रम ठेवू, पण जे 5 लाख रुपये तुमच्याजवळ जमा आहे, अजून सुद्धा तुमच्या सिडको महानगरमध्ये असे काही कुटुंब आहे की त्यांच्या पोरांना शाळेत जाण्यासाठी पुस्तकं सुद्धा नाही आहे, त्यांच्या पोरांना शाळेत जाण्यासाठी कपडे सुद्धा नाही आहे. असे काही मुलं आहे की काही पोरांना लॅपटॉप घ्यायला पैसे नाही आहे. मी या मताचा महाराज आहे. अशा गरजू लोकांपर्यंत जर तुम्ही गणपतीची वर्गणी घेऊन त्यांना सहकार्य केलं तर मी गणपतीच्या दरबारात सांगतो कीर्तनापेक्षा महापुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण या व्यासपीठाहून चुकीचे कार्यक्रम ठेवू नका. या व्यासपीठाहून समाजाला दिशा देणारे कार्यक्रम ठेवा. या व्यासपीठाहून अरे मला एक छोटासा प्रश्न विचारायचा, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज तुमच्या महानगरमध्ये एखादी तरी मस्जिद आहे का नाही? मस्जिद आहे का? नाही. थोडी पलीकडे असेल. आता आपलं संभाजीनगर आहे त्याच्यामुळे मस्जिदीला काही तोटा नाहीये. अर्ध्या मस्जिदीचे ना अर्धे माणसं आहे. लक्ष देऊ नका. तुम्ही आतापर्यंत कधी छत्रपती संभाजीनगरमध्ये एखाद्या मस्जिदवर पिक्चरचं हिंदी गाणं ऐकलं का हो? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हिंदू बांधवांनो. ऐकलं का कधी? नाहीये. त्यांच्या मस्जिदवर तुम्ही नमाज सोडून दुसरं काही ऐकणार नाही. मग मुस्लिम धर्माचे लोक मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही. 1. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही. 2. जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही. 3. बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही. 4. तर माझ्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला पिक्चरचे गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटतात गाड्यांनो, जे माणसाला ऐकायची लाज वाटतात ते गाणे, हा बाबा एवढा आभागा आहे गेला चौकात बसून ते गाणे ऐकावं लागतात महाराज गणपती बाप्पाला. अजून एक प्रश्न आहे मला सर्व इथं बसणाऱ्या सगळ्या तरुणांना. जेवढे काही महाराष्ट्रात गणेश तरुण मित्र मंडळ आहे त्या सर्व तरुण मित्र मंडळाला माझा प्रश्न आहे, जसं सप्त्याच्या मिरवणुकीमध्ये लोक येतात, सप्त्याच्या मिरवणुकीमध्ये जर कार्यकर्त्यांनी सांगितलं उद्या सकाळी 8 वाजता आपल्या सिडको महानगरमध्ये ज्ञानेश्वरी पारायणाची मिरवणूक होणार आहे हो, तर माझ्या मायमावल्या 7 वाजता कळस घेऊन तयार असतात. गणपतीच्या मिरवणुकीला मायमावल्या काय येत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला बऱ्याचशा ठिकाणी मायमावल्या काय येत नाही? नवरात्रात सुद्धा देवीच्या मिरवणुकीला मायमावल्या काय येत नाही? याचं कारण पोरांनो, आपण ती मिरवणूक एवढ्या खालच्या दर्जाला नेऊन ठेवली की इथं बसणाऱ्या माझ्या आई बहिणींना तुमच्या मिरवणुकीवर विश्वास राहिलेला नाहीये. कारण तुम्ही दारू पाजल्याशिवाय, दारू पेल्याशिवाय मिरवणूक काढत नाहीये आणि त्यांना वाटतं आपण जर तिथं गेलो तर चुकीचं कृत्य घडल्याशिवाय राहत नाही, म्हणून गणपतीच्या मिरवणुकीला माता मावल्या येत नाही. कसं तुम्हाला बरं वाटतं? तुम्ही दारू पिऊन घरी गेले आणि तुमच्या बापाने तुम्हाला म्हणलं की या शावकार या 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 या, काय चांगलं काम केलं तुम्ही, स्वागतम, अशी आरती केली का तुमच्या बापाने तुमची? नाही ना. इथं बसणाऱ्या सगळ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही तर तुम्ही पिलेली दारू माझ्या गणपती बाप्पाला कशी आवडलो महाराज? म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही गणपती नाही बसवलं तरी चालेल पण गणपतीच्या पुढे रिकामे कामं करू नका. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायांनो, आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोने वागाव का तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही वागाव? कसं वागता तुम्ही? हा, नवऱ्याला आवडतं तसं जर बायको वागली तर संसारामध्ये तिचा आनंद आहे. आता नवऱ्याला साडी आवडत असेल आणि तुम्ही जर पंजाबी घातला तर मार खाणार नाही का तुम्ही? नेम आहे ना तो. मग संसार जर चांगला भाव वाटत असेल तर पत्नीला नवऱ्याच्या मनासारखं वागावं लागतं. लक्ष देऊन ऐका, विनोद नाहीये करत मी, उदाहरण पटवून देतोय तुम्हाला. लग्न झाल्यानंतर संसार जर आनंदात राहा वाटत असेल तर पत्नीला कोणाच्या मनाप्रमाणे वागावं लागतं? नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. नवऱ्याच्या मनाप्रमाणे जर वागली पत्नी तर एवढा आनंद आहे संसारामध्ये, वा 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 वा, सगळं तिच्या हातात असतं. अजून पुढे जाऊन सांगतो, नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं माया हो, का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही करावं? नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात. कशाच्या शेंगा आवडतात? ऐ कमी करा आवाज, वाढू नको. नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात. कशाच्या? आणि तुम्ही मस्त पाट्यावर कुटून शेंगदाणे कुटून मस्त मसाला टाकून शेवग्याच्या शेंगा केल्या. दुपारच्या सुट्टीमध्ये मित्रमंडळी जेवायला बसले की नवरा सांगतो, राव दररोजच्या 2च चपात्या खातो, आज 3 चपात्या खाल्ल्या का? माझ्या बायकोने माझी आवडती भाजी केली. काय केली? अरे आवडती भाजी जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो. हा जसा संसार आहे तसं देवाला आवडतो तसा परमार्थ भक्तांनी केला की देवही प्रसन्न होतो. हा परमार्थ आहे महाराज, मी नाही बोलत, नाथ बाबा सांगतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार,
आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिन आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस आवडे देवाशी सांगितले तुम्हाला आवडतं तसं नाहीये तुम्हाला तर काही आवडतं भद्रा मारुतीला नारळ फोडण्यासाठी गेले मला तर हसूच येतं महाराज भद्रा मारुतीला दर शनिवारी लोक जातात जाण्याबद्दल काही नाही भक्तीचं दैवत आहे बजरंग बली आपल्या हिंदू धर्माचं स्थान आहे बजरंग बलीच्या दर्शनाला गेले आणि नारळ घेऊन गेले शनिवारी फोडण्यासाठी काय घेऊन गेले नारळ आणि ते नारळ जर एकदम कवळलंच निघलं एकदम गोड निघलं तर भद्रा मारुतीच्या दरबारात हा एवढा तुकडा ठेवतो त्या मारुतीरायच्या दाढीतही बसत नाही एवढा बारीक तुकडा ठेवतो आणि तेच नारळ खवट निघू द्या लोक म्हणतो हे पावलं देवाला तुझ्या बापान ठेवलं का नेमकं काय मेळ काय या मला तर काही कळत नाही लोक इकडं शुक्रवारपर्यंत दररोज अंडे खायचे शनिवारच्या दिवशी लोक जय हनुमान आता बापान ठेवलं का तुला मूर्ख आहे का तू म्हणजे एवढं सोपं तुम्ही काही येड खरं सांगू का तुम्हाला माणसानं घुमवाघुमी बायको सोबत केली तर चालेल मित्रासोबत करा आई बापासोबत करा पण घुम्या हो घुमवाघुमी देवासोबत करायची तो तुमचा बाप आहे त्यानं तुम्हाला जन्माला घातलंय त्याच्यासोबत घुमवाघुमी करायची अहो शुक्रवारी संध्याकाळी रात्रभर दारू पितो शनिवारी लगेच शन्न शन्न जेवण म्हणता तुम्हाला अरे कसं शक्य होईल महाराज मनी नाही भाव मने देवा मला पाव मनी नाही भाव मने देवा मला पाव देव अशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही एवढं सोपं नाही आता गणपती उत्सव संपले ना अजून 10-12 दिवसांना नवरात्र उत्सव आहे बरोबर आहे का नाही नवरात्र उत्सव तर असं हसू येतं काकासाहेब मला अरे काय लोक चॅप्टर आहे महाराज जे 12 महिने धाब्यावर असतं ते 9 दिवस चप्पल घालत नाही हो संभाजीनगर मधला एक धाबा या नालाकान सोडेल नसतो आणि 9 दिवस बापा बापा बाबा बगर खाय ना शब्दाना खाय ना आणि हे सांगू का तुम्हाला स्पष्ट बोलतो आता कॅमेरेवाले त्याच्यामुळे थोडी भीती वाटती तू बिना चपलीचा नाही गद्या भोंगळा फिरला तरी देवीची कृपा होणार नाही तुझ्यावर 12 महिने धाब्यावर फिरतो 9 दिवस बिना चपलीचा फिरल्यावर जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर होईल असं वाटतंय ना तुम्हाला नवरात्रात ती जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर व्हावी लिहून ठेवा माझं एक वाक्य काळजावर ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या आई बहिणी स्वतःच्या बहिणीसारख्या आईसारख्या दिसतील त्या दिवसापासून तुम्हाला महाराष्ट्रात नवरात्र करायची गरज पडणार नाही महाराज एकीकडे नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चाललाय आणि दुसरीकडे 5-5, 10-10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय तुम्हाला असं वाटतंय ती जगदंबा तुमच्यावर कृपा करेल अजिबात नाहीये लोक मोठ्या भाषणात सांगतात की 1947 साली हा भारत स्वतंत्र झाला मला नाही वाटत स्वतंत्र झाला म्हणून अरे पोरगी कॉलेजला गेली तर घरी येईल याची गॅरंटी नाही पोरगी कॉन्व्हेंटला टाकली तर घरी येईल याची गॅरंटी नाहीये मुलं शाळेत टाकले तर ते घरी येईल याची गॅरंटी नाही कुठं सुरक्षित आहात तुम्ही अजिबात कुठंच सुरक्षित नाहीये म्हणून माझी विनंती गाड्यानो
उपवास थोडे कमी केले तरी चालेल, बरोबर आहे का नाही? माणूस म्हणून माणसासोबत चांगलं वागा, माणूस माणसासारखं जगा, उपवास करण्याची गरज नाहीये. अरे तुमच्या उपवासामुळं भगर वाढली ना महाराज, शब्दाना वाढला, शेंगदाणे मागले, 1 किलोभर भगर खातो, अजिबात नाही महाराज. खरं सांगू का, शास्त्रामध्ये 2 उपवास सांगितलेले, एक एकादशी सांगितलेली आणि दुसरी सोमवार सांगितलेला आहे. कोणते उपवास सांगितलेले? एकादशी आणि सोमवार. बाकीचे उपवास धरावे याच्यासाठी शास्त्रामध्ये कुठंच पुरावा नाहीये. एकादशी धरावी याच्यासाठी मी भागवतातला पुरावा देतो, एकादशी धरावी याच्यासाठी तुकोबरायच्या गाथ्यात पुरावा आहे, सोमवार धरावा याच्यासाठी गाथ्यात पुरावा आहे. आता गुरुवार धरावायच्यासाठी काय पुरावा आहे हो? मंगळवार धरावायच्यासाठी काय पुरावा? बरं जाऊ द्या, मंगळवार धरू द्या, गुरुवार धरू द्या, अहो रविवार धरतात का? काय चाललं काही कळत नाही सगळे. उदाहरण आठवलं, सांगतो तुम्हाला. एका मायमाऊलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर 2-4-6 महिन्यानं माहेरला आल्यानंतर पंचमीला घरी आली. मग तिच्या मैत्रिणी तिच्यासोबत गप्पा मारायला लागले, का ग ए दीदी कस काय ग तुझ्या सासरचं वातावरण? असं विचारल्यानंतर या बिचारीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि ही म्हणायला लागली, बाई माझ्या बापाने सासर नाही पाहून दिलं ग, माझ्यासाठी स्वर्ग पाहून दिलं. कमी कर दादा आवाजाचा. माझ्या वडिलाने सासर नाही ग, स्वर्ग पाहून दिलं, खूप कल्याण केलं ग माझ्या बापाने. तिची मैत्रीण म्हणली, सासरा ग काय सासऱ्याचं वर्णन करू ग, देव माणूस येतो. हा हा हा. सासू ग, सासू तर मला पोटच्या लेकीसारखी जपती. बर बर बर. देर ग, देर तर नेहमी वरवर करतो ग, माझी बहिणीसारखा मला जीव लावतो. ननन, नननचं तर काय विचार करू, मला छोट्या बहिणीसारखं जपते. आणि तिच्या मैत्रिणीला तिला विचारलं, का ग बाई तुझा नवरा ग? ती हळूच म्हणली, बाई तो मेला 6 महिने झाले, मला बोलतच नाही. कीर्तनाकडे हसू नका. लग्न झाल्यानंतर इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी प्रेम करावं? अरे तुम्हाला काहीच कळेना ना, काही तर बोला. लग्न झालेले आहे तुमचे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी? नवऱ्याने. नवरा मुठीत आल्यावर हरी आला हाता मग कायची वय चिंता. नवरा जर यांचं ऐकत असेल तर मायबापासोबत राहायची काय गरज आहे? सेपरेट रूम करतात या, म्हणजे अजिबात नाही. यांना आता तर नवीन पोरीची फॅड अशी झाली, लग्न करताना तिला असं वाटतं सासराही नको आणि सासूही नको, मग तो हा नवरा काही वरून पडलेला आहे का? कठीण ताळ आहे ना महाराज. अशी पद्धत चुकीची आहे. माझी विनंती तुम्हाला, अरे एकत्रित राहण्यात जो आनंद आहे तो वेगळं राहण्यात नाहीये गड्यांनो. एकत्रित राहण्यात जी आनंद आहे तो कशात नाहीये. ती म्हणली, बाई 6 महिने झाला तो मेला, मला बोलत नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. लग्न झाल्यावर जसं मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं, नवरा जर ऐकत असेल, नवरा प्रेम करत असेल तर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी, सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो, देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो, भाऊजाई बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते, ननंद बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. का? तिला माहिती आहे माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो. मग जसं नवरा संसारामध्ये महत्वाचा आहे तसं उपवासामध्ये एकादशी म्हणजे नवराचे हे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे सासू सासरे देर भावजा या किरकोळ लोकांचा ताण नाही घ्यायचा जास्त. नवरा बोलला व्रत एकादशी करीना उपवास आणि गायीनं हरणेसी, म्हणून शास्त्रानुसार एकादशी लोक शनिवार धरतात, गुरुवार धरतात, मंगळवार धरतात आणि एकादशी तिची भाकरी खातात. काही फायदा होणार नाहीये. आणि एकादशी जर धरली तर बाकीचे उपवास नाही धरले तरी चालतील, पण एकादशीच्या दिवशी जर भाकर खाल्ली तर बाकीचे उपवास करणं म्हणजे गाढ वानशेत खाल्लं पाप ना पुण्य. विठाल 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 विठाला 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 विठाल. म्हणून प्रत्येक ठिकाणी आवड खूप महत्वाची. मी तुम्हाला सांगितलं, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. म्हणून तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं. करणे पाखंड खंडन. धर्माचं काम करायचं, पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पण हे सगळं करत असताना नामाचं बीज वाढवायचं. अभंगाचं पहिलं चरण. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम, हेची
करणे का हो हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हो हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हो हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम करणे काम करणे काम वाढवावे नामाचं बीज वाढवायचं. बाकीच्या गोष्टी सोडून द्या गड्यांनो. भगवंताचं चिंतन करा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला. भगवंताचं चिंतन करा. बसणारे मायबाप 24 घंटे तुमच्याकडे, त्या 24 घंट्यातले 23 घंटे काम करा. उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, नोकऱ्या करा, काय करायचं ते करा. पण त्या 24 तासातून 1 तास माझ्या देवासाठी देत चला. जर तुम्ही त्याच्यासाठी वेळ नाही दिला तर तुमच्यासाठी वेळ कसा देईल. मला इथं बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचं, मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल, किती वेळेस नमाज पडतात ते? मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या लेकराने एकदा तर हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत महाराज. हिंदूच्या लेकराने एकदा तर हनुमंतरायाच्या मंदिरात गेलं पाहिजेत. तुम्ही मंदिरात नवरदेव झाल्यावरच जाता आणि ते बी बुटं घालून जाता. तुम्हाला असं वाटतं की मी हनुमंतरायाचा जवाईचे का नो. असं करू नका बरं. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, आपण काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे. देवासाठी जर नाही वेळ देणार तर तो तुमच्यासाठी कसा वेळ देईल. मी नेहमी सांगतो तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या. महाराज एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन करतात. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. बसणारे मंडळी, भगवंताचं नाव घेण्यासाठी कशाचीच गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. हरिपाठ म्हणतोय आपण, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, अरे भगवंताचं चिंतन म्हणजे पेढा आहे माया. हो काय पेढा आहे. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे, आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा लागतो माया. हो पेढा झोपीत खाल्ला तरी गोडच आहे, पेढा रागात खाल्ला तरी गोडच आहे, आणि पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा आहे, गोडच आहे. तसं भगवंताचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा, तुमच्या पदरात पुण्यच पडणार आहे. जुने लोक एक म्हण म्हणायचे, गाईचं शेण जर खाली पडलं, शिट्टी मारतो रे माईक नको वाढू आवाज. गाईचं शेण जर खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. काय घेऊन उठतं? मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. हा जसा गाईच्या शेणाचा प्रभाव आहे, तसं माझ्या भगवंताचं केलेलं चिंतन कधीच वाया जाणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकी काहीच करू नका. विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोर लहाना, दानी तुले द्या. ए बंद, खराब झालं रे ते आवाज, कमी कर ना. तुला सांगितलं तेवढं ऐक माझं. विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू. राम म्हणा गा, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. इतकं सुंदर साधू संतांनी तुम्हाला आणि मला सबसिडी दिली महाराज. खरं सांगू का,
ज्ञानोबराय तुकोबरायने जेवढी सबसिडी दिली तेवढी जगात कोणत्या सरकारने दिली नाहीये. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, आणि सर्व कार्य करिता हरी बोला. अजून प्रमाण घ्या. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. भगवंताचं भजन करा. भगवंताचं भजन सोडून दुसरं काहीच नाही. हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे, दुरीच्या सापा भेऊन भावा भेटी नाही जीवा शिवा, रीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना बिन काळ घालवू नको रे. भगवंताच्या भजनाविना वेळ वाया नका घालू. वेळ जर वाया गेल्या तर जीवनामध्ये एकच गोष्ट उडते, तिचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप आणि पश्चाताप. हे बघा, आहे त्या वेळेत जर देवाचं भजन नाही केलं तर माणसाचं जीवन वाया जातं. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे. गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काही फायदा नाही. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत धाब्यावर जाऊन या. नाही, जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत कुठं जाऊन या? धाब्यावर नाही, तीर्थयात्रेला जाऊन या. पायी तीर्थयात्रा. कमी कर रे आवाज, कडक झालाय तो आवाज, कमी कर तू माझा ऐक. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. तीर्थयात्रा करण्यासाठी पाय चांगले तोपर्यंत जाऊन या. हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. दात चांगले तोपर्यंत जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत भजन करून घ्या. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेनी तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला प्राप्त झालाय. महाराज सांगतात, आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण कि भज मन नारायण. एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय. बसणारे मंडळी, वेळ नका घालू. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. एवढ्या जलद लोक मरतात. पूर्वी माणसं मरण्यासाठी म्हातारं व्हावं लागत होतं. पूर्वी माणसं मरण्यासाठी काय व्हावं लागत होतं? म्हातारं. आता माणसं मरण्यासाठी म्हातारं होण्याची गरज नाही. कोणता रोग कोणत्या रूपाने कधी येईल काही सांगता येत नाही. तुमच्या संभाजीनगरमध्ये बजाज कॅन्सरचं हॉस्पिटल आहे ना, मोठं आहे ना. एखाद्या चांगल्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरला जाऊन भेटा आणि त्यांना विचारा, विको कमी कर रे, की कॅन्सर कशानं होतो. महाराष्ट्रामध्ये सध्या निर्व्यसनी लोकांना जेवढा कॅन्सर व्हायला लागला तेवढा व्यसनी लोकांना नाही आहे. जे तंबाखू खात नाही, जे गुटखा खात नाही, जे दारू पित नाही, असेच पेशंट तुम्हाला जास्त सापडतील. मग लोक म्हणतील आम्ही दारू सुरू करायची का? तसं माझं म्हणणं नाही आहे. पण याचं कारण
दिवसांदिवस रोगराई एवढी वाढत चालली, त्याच्यामुळं कोणता दिवस तुमच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही. म्हणून आता जे दिवस तुमच्याकडे, त्या संधीचं सोनं करा. माणूस जन अनमोल रे, अरे मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेश सापडला. अरे गेलेली सत्ता परत येईल, गेलेला पैसा परत येईल, गेलेली प्रॉपर्टी परत येईल, पण बसणारे मंडळी एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये कधीच परत मिळणार नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे माणसं जगतात का? मला तर तुम्ही जसं गणपती उत्सव साजरा करतात ना, एकदा सगळे मिळून आपण यमाचा उत्सव साजरा करू महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का हो? कारण या जगामध्ये एकच माणूस असा आहे की यम, तो अजून कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला नाही, तर गाडीत बसणारे फुटले हो. आपलीच भेळ खाल्ली, आपलेच पैसे खाल्ले, मतदान दुसऱ्यालाच केलं. ही जात कधी बदलल काही सांगता येत. पण यम असा आहे, अजून यम कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला नाही. आणि इथं बसणारे मंडळी माझं हृदयावर अंडरलाईन करून घ्या, ज्या दिवशी यम मॅनेज होईल त्या दिवशी समजून चला हे मोठे मोठे बोके मरणारच नाही, आपल्यासारखे गरीबच मरतील महाराज. यम न्यायाला आला की चेक काढून देतील, आताच निवडून आला तर 5 वर्ष येऊ नको, 5 वर्षांनी. कारण की पैशानंच माणसं जगतील ना, गरीब लोक जगणारे. म्हणून यमाचा कोणाविषयीच अजिबात वशिला नाहीये. एकदा त्याची ऑर्डर आली, ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. एवढ्या जलद लोक मारतात महाराज. कपातला चहा कपातन बशीतला बशीत असतो, गेला. लोक म्हणे आता कीर्तनात होता हो, पहिली चाल म्हणली त्यानं, मेला. मरायला उशीर लागत नाहीये. म्हणून सर्वांना एवढंच सांगायचं, क्षणभंगूर जीवन की कलिका, कल प्रात को खिली ना खिली. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, हे काळा न काळाची तोंडी, घातली लोणीयाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे, क्षणिके कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही फक्त एवढंच करू शकता, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. बस रामाचं भजन करा, भगवंताचं भजन करा. आणि त्या भगवंताच्या नावाची ताकद काय आहे महाराज, काय सांगायचं तुम्हाला. महाराज सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट, भाव सिंधू तराल दुर्गट, भाव सिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट. किती मोठं संकट असू द्या. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण सर्व शेतकरी बांधव आहात. एका माणसाने 50 एकर सोयाबीन लावली. किती सोयाबीन लावली बोलत चला पुरुष मंडळी, किती? 50 एकर सोयाबीन काढली. सोयाबीन काढल्यानंतर आपण तिची सुडी लावतो. त्याला सुडी म्हणता का गंजी म्हणता तुम्ही? सुडी, बरोबर आहे का नाही? मराठवाड्यात त्याला सुडी म्हणतात, विदर्भात त्याला गंजी म्हणतात. काय म्हणतात? गंजी म्हणतात. हे मोठीच्या मोठी आपण जेवढे लोक बसले एवढी मोठी मोठी 50 एकराची सुडी लावली. आणि त्याने ठरवलं आता ही सोयाबीन पेटून द्यायची. काय ठरवलं? सोयाबीन पेटून द्यायची. मग आता ह्या मंडपा एवढी सुडी पेटवत असताना त्याला कमीत कमी 100 किलो इस्तू लागेल का नाही हो? 50 किलो, 150 किलो नाही हो दादा. अहो एवढीच नाही, संभाजीनगर एवढी जरी सुडी टावली तरी तेवढी सुडी जाळण्यासाठी एक माचीची काडी खूप झाली. मी नाही बोलत, ज्ञानोबरायच्या हरिपाठामध्ये दररोज म्हणताय तुम्ही, तृण अग्नी मेळे समरस झाले आणि तैसे नाम केले जपता हरी. एक नाम खूप झालं महाराज. कोटी कुळाचा उद्धार करण्याची ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये. महाराज सांगतात, तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून बसलेल्या मंडळीला माझी विनंती आहे, बाकीचे तोडगे ताडगे सोडून द्या, बाकीच्या गोष्टी सोडून द्या, यज्ञाधिक कर्म सोडून द्या, तप सोडून द्या, कर्मकांड सोडून द्या. फक्त भगवंताचं भजन करा. भगवंताच्या भजनामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाहीये. इथं जेवढे काही माता मावल्या बसलेल्या मायानो, एक छोटासा प्रश्न अजून तुम्हाला करतो. इथं जेवढ्या काही माय मावल्या बसल्या आहे
एखादी तरी मायमाऊली तर अशी असेल ना हो, तिचा नवरा दारू पेत असेल, हातवर करा बरं. बाप रे बाप, अख्ख्या सिडको महानगरमध्ये एकही बेवडा नाही तुमच्या? अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे का हो काकासाहेब? हात नका वर करू माय, कॅमेरे 5 आहे. तुम्ही भावनेच्या भरात हात वर करायला जासाल आणि ते बेवडं इकडं बसेल असेल. मी निघून जाईल. उद्या उठणारा गणपती आजच उठल, धर हाणत आणत आणत घरी नेईल ते तुम्हाला. तुम्ही माझं ऐकू नका. मग मला एवढंच सांगायचं माय हो, तुम्हाला असं वाटतं का नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मान सुद्धा नका आलो, मी मानसशास्त्राचा तज्ज्ञ आहे हो. मी चेहरा पाहून सांगू शकतो कोणत्या मायमाऊलीचा नवरा दारू पितो. बागेश्वर धामला पर्ची पाहावं लागते, मी चेहरा पाहिला तरी सांगतो महाराज कोण बेवडा आहे तुमचा. बरोबर आहे का नाही? मी गणपती बाप्पाच्या दरबारात आहे, माझा आवाज रेकॉर्ड करून घ्या. मी काही खोटं बोलणारा माणूस नाही, स्पष्ट सांगतो तुम्हाला. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा माया. किती? 2 महिने. तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर मी गणपती बाप्पाची शपथ घेतो, हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही काही मायमावल्या तर मनातल्या मनात म्हणत असतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र. बरं, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्णारी. तुम्ही करून तर बघा. याला काही ही काही अंधश्रद्धा नाही, हे काही तुम्हाला काही फसवणं चाललं नाही. एकदम लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आपला. तुम्हाला इथं बसणाऱ्या प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला किती वेळ लागतो माय? 1 तास लागतो ना. चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो बोला? त्या 1 तासामध्ये उद्यापासून सुरू करा. बरोबर आहे का नाही? उद्या किती तारीख आहे? 5 आहे ना. 5 सप्टेंबर पासून तर 5 नोव्हेंबर पर्यंत. बरोबर, मग 2 महिने होतात ना. 5 ऑक्टोबर 2 महिने करून पहा. 1 रुपया चार्जेस घेणार नाही, 1 रुपया ॲडव्हान्स नाही, काहीच नाही. तुमचं पोरगं म्हणून तुम्हाला गणपतीचं गिफ्ट देतो मी. तुम्ही करून तर बघा. सकाळी स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत कोणालाच बोलू नका. नवऱ्याला नाही, बायको पोरीला नाही, पोराला नाही, कोणालाच नाही. स्वयंपाक सुरू झाल्यापासून 1 तास, स्वयंपाक संपेपर्यंत फक्त रामकृष्णारी 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 असं जर भजन केलं माया हो, तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं बोला? किती? बोला बोला किती? आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल माया हो, ते जेवण राहणार नाही, तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या खानदानी बेवड्याला, खानदानी कळतो माया हो तुम्हाला? म्हणजे तोही बेवडा, त्याचा बापही बेवडा, आजोबाही बेवडा, पण म्हणजे सगळी खानदानच देशीतून आलेली, त्याला बेवडा खानदानी म्हणायचं. बरोबर आहे का नाही? अशा खानदानी बेवड्याला फक्त 2 महिने खाऊ घाला. त्यानं जर दारू नाही सोडली, मी कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. अरे तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. गजेंद्राचा उद्धार नामाने झालाय, आजामेळ्याचा उद्धार नामाने झालाय, वालिया कोळ्याचा उद्धार नामाने झालाय. तुमचं माझं काय घेऊन बसले? तशी दारू कशानं सुटत नाही बरं. कोणत्या डॉक्टर कोण नाही, कोणत्या महाराजाकडून नाही, कोणत्या महाराजनीकडून नाही, कोणत्या बाबाकडून नाही. अहो आमच्या गावचे एडे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याकड. अहो हे पेतपेतच तिथपर्यंत गेले. 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतपेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुट फुकट 50 गेले. आणि खरं सांगा, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती, सुटत तर नाही पण धरायला काय हरकत आहे, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं असतं, मेल्या दारू पेतो तू, अशा दोन्ही आता 2 इंजेक्शन धरले असते आणि दिले असते टोचून. बरोबर आहे का नाही? तुम्ही भगवंताचं भजन करा. तयाच्या चिंतने निरसेल संकट तारा आलं दुर्गट भव सिंधू. मग तुकोबराय सांगतात, याच नामाचं बीज आम्हाला वाढवायचं. बीज वाढवावे नाम विठोबा रखुमाई, 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 विठोबा
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांनी हात वर करा बरं. वा 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 वा. हे कॅमेरावाले त्यांचे हात घ्या सर्वांचे. बघा ना किती सुंदर आहे. केले सर्वांनी. इकडे पाठीमाग उभे असणारे सर्वांनी हात वर करा. 2 मिनिटं माझ्या पाठीमाग. तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. बोला बोला बोला. हा तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 बोला बोला. पांडुरंगा 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 पांडुरंगा. तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला बोला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठला. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. सगळ्यात सोपं सर्वात सोपं काम जे आहे ते फक्त भगवंताचं भजन आहे. न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. कुठे जाण्याची गरज नाही. बसल्या ठिकाणी देवाचं चिंतन करा. आणि देवाचं चिंतन एवढं अरे सोपं आहे गाड्यानो. आपण त्याला अवघड करतोय. तुम्ही सर्व नोकरीला आलेले इथं काम करण्यासाठी मंडळी आहात. तुम्हाला तुमच्या कंपनीत जाण्यासाठी 15 मिनिटं लागतात. किती मिनिटं लागतात? 15 मिनिटं. सकाळी 2 व्हीलरला किक मारली की तिथपर्यंत जाईपर्यंत तुमच्या पायाला काम आहे, हाताला काम आहे, डोळ्याला काम आहे पुढची गाडी पाहायची, कानाला काय काम आहे मागच्या गाडीचं हॉर्न ऐकायचं, पायाला काम आहे की गेअर टाकायचा, ब्रेक दाबायचा, हाताला काम आहे हँडल धरायचं. घरापासून कंपनी जाईपर्यंत तुमच्या थोबाडाला काय काम आहे? करून तर बघा ना एकदा.
गाडीला किक मारली की कंपनी जाईपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, तुम्ही टू व्हीलरवर जात असताना तुमच्या जीवनात जर अपघात होत असेल तर त्या भगवंताच्या चिंतनात तो अपघात तरण्याची सुद्धा काय आहे ताकद आहे. पण आपल्या लोकांची धारणा आहे, आपला देवावर विश्वास नाही आहे. काय नाही आहे? विश्वास नाही आहे. देवावर विश्वास ठेवा. मी नेहमी सांगतो, तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. ऐका ना, तेरा साथ निभाएगा विश्वास जरूरी है. विश्वास टाका माझ्या पांडुरंगावर. अरे लग्न झाल्यानंतर माय मावल्या फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालतात, कुंकू लावतात आणि एकदा लग्नामध्ये 2-4 हजार लोकांमध्ये तुमचं नाव घेतात तर जीवनभर तुम्ही तिची सेवा करता. तिच्या जीवनात किती जरी मोठं दुःख आलं तरी तिच्या पाठीमागे उभे राहतात. सुख असो दुःख असो तुम्ही तिचं पालन पोषण करता. मला एवढंच सांगायचंय, तिनं फक्त गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय आणि कुंकू लावलंय. तिनं सांगितलंय की माझं जीवन माझा नवरा आहे. तेव्हापासून जबाबदारी तुम्ही स्वीकारली, मरेपर्यंत तिला सांभाळावं लागतं. तसं बसणारे मंडळी, एकदा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि एकदा देवाच्या समोर जाऊन देवाला एवढं म्हणा, देवा मी तुझा आहे. देव माझा, देव माझा, देव माझा माझा. विको कमी कर रे. देव माझा मी देवाचा, एवढं म्हणा ना, देवा मी तुझा आहे, तू माझा आहे बस. पण आपण मरू पण कधी म्हणणार नाही. बायको माझी, लेकर जिला माझं म्हणतो, बाईल म्हणती खर मरता तरी परे नासी येले घर तुम कोणी. हो हो, सगळे गाणे वाजतील, दगड नका मारू, फक्त त्यांना घेऊ. बाईल म्हणती खर मरता तरी बरे नासी येले घर तुम कोणिया. बाईल म्हणती खर म्हणजे गाढव. अरे ज्या बायकोसाठी मायला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही, ती बायको म्हणती की बरं कधी म्हातारा गचकल बरं होईल. बरोबर आहे का नाही? आपल्या मरणाची घरचे वाट पाहतात, एवढे आपल्या घरच्यांची तुमच्याविषयी चांगले विचार आहे. म्हणून मी तुम्हाला खरं सांगू का, या विश्वामध्ये फक्त आणि फक्त तुमचा सखा जर कोण असेल तर देव आहे आणि संत आहे. बाकीच्या लोकांचा ताण नका घेऊ. बाकी जोपर्यंत सत्ता आहे, संपत्ती, तोपर्यंत लोक वा 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 करतील. अरे निवडून आल्यानंतर तुमच्या जातीचा नसला तरी तो म्हणतो आमदार साहेब आमचे नातेवाईक. यार तुझी जात कोणती, त्यांची कोणती, नातेवाईक कसं काय होतील? जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, जोपर्यंत पद आहे, तोपर्यंत तेल मुंग्यासारखे नाही, गुळाला जशा माशा चिटकतात तसे लोक चिटकतात. ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी संपत्ती जाईल. अहो बाहेरचे द्या सोडून, घरचे सुद्धा लवकर विचारत नाही. मी नाही बोलत, महाराज सांगतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्या हीन शक्ती नाख मुख गळती सांडोनिया पळती रांडा पोरे. बऱ्याचशा लोकांना टोपण नावाने लोक अण्णा म्हणतात, कोणाला बापू म्हणतात, कोणाला काका म्हणतात, कोणाला आबा म्हणतात. बरोबर आहे का नाही? काही लोकांना अण्णा म्हणतात. बसणारे अण्णांनो लक्ष देऊन ऐका माझं. लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात? जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत. ज्या दिवशी त्या अन्नाचं अन्न बंद होईल ना, त्या दिवशी तोच अन्नाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी कीर्तन सार्थक झालं. जोपर्यंत सगळ्या गोष्टी तोपर्यंत लोक पुढं पुढे. ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी जातील त्या दिवशी लोक तुम्हाला सोडतील. हा जगाचा इतिहास आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती करायची, बाकीच्या गोष्टी तुम्हाला आणि मला शक्य नाही, शक्य भगवंताचं भजन आहे. भगवंताचं भजन करा, वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. संकल्प करा की मी दररोज न चुकता कमीत कमी 10,000 वेळ तरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करील. हरेषु सर्वदा
चांगलं कार्य गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचं परिपूर्ण जर जा वाटत असेल तर भगवंताचं भजन करा. महाराज सांगतात हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. हे करत असताना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. जो कोणी धर्माचा विरोध करत असेल, जो कोणी शास्त्राचा विरोध करत असेल त्याचा विरोध करायला शिका. गध्याला गध म्हणायचं शिका आणि घोड्याला घोडं म्हणायचं शिका. तुम्ही गध्याला घोडं म्हणतात आणि घोड्याला गध म्हणतात असं अजिबात करू नका. जो मनुष्य तुमच्या धर्माविषयी बोलल तो तुमचा सक्का भाऊ जरी असला तरी त्याचा विरोध करा. जो मनुष्य तुमच्या धर्माविषयी बोलल तो तुमचा बाप असला तरी त्याचा विरोध करायला शिका. तुम्ही म्हणसाल महाराज असं का बोलता? हो, प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्यमाता निंदू. अरे ज्या भावाने राम जगाचा मालक असताना सुद्धा रामाच्या बायकोकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं, रावणाला मारण्याची युक्ती विभीषणाने दिली होती. कोणी दिली होती? भाऊ चुकीचा वागला म्हणून भावाला क्षमा केली नाही. हिरण्यकश्यपूने माझ्या राज्यामध्ये जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला सुळावर दिला जाईल असा दंडक काढला. भक्त प्रल्हादजी समोर नरसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूला टर 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 फाडलं पण दया आली. ज्या आईने प्रभू रामचंद्रापासून भरताला वेगळं केलं, भरत मेले पण कैकेयीला परत माय म्हणले, अशा परंपरेनं जगणारे लोक आहोत आपण. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जो मित्र तुम्हाला चांगला मार्ग दाखवत असेल त्याची संगत करा. जो माणूस तुम्हाला देवाकडे नेईल अशा माणसाचा. मी देवाकडे नेईल म्हणजे तुम्हाला अंधश्रद्धेच्या आहारी घालत नाहीये. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जरी या जगामध्ये पहिला कोणी पास केला असेल तर तो वारकरी संप्रदाय केला. या दुसऱ्या भुरट्या लोकांनी केला नाहीये. आमच्या तुकोबरायचे प्रमाण सांगतो, सेंदरी येंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान. अंधश्रद्धा तुकोबरायला 450 वर्षापूर्वी मान्य नव्हती. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हा गाथ्यातला अभंग आहे. म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच संतांनी तुम्हाला घातलं? सर्व संतांनी तुम्हाला फक्त भगवंताचं भजन करायचं सांगितलं. पैसा कमवू नका असं नाही सांगितलं, पैसा कमवायचा सांगितलं. पण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. धंदा करा पण कसा करा? मुद्दला तर तोटा ऐसा खोटा व्यापार. सगळ्या गोष्टी साधू संतांनी सांगितल्या. आणि मग त्या साधू संतांनी सांगितलं धर्माचं काम करत असेल, जर कोणी धर्माच्या विरोधात बोलत असेल, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. पण हे सगळं कोण करू शकत होतं? तुकोबराय महाराज सांगतात, हा नाही भीड भार नाही भीड भार नाही भीड भार नाही भीड भार नाही भीड भाड नाही भीड भाड नाही भीड भाड नाही भीड भाड. तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम. म्हणे जाणा थोर तुका म्हणे जाणा थोर हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम. धर्माचं काम करत असताना कोणाची भीडभाड ठेवू नका. स्पष्ट बोलायला शिका, खरं बोलायचं शिका. खऱ्या माणसाला खोट्याची चिंता नसते. ज्याला सत्य लपवायचं असेल एका खोट्यासाठी 100 खोटं बोलावं लागतात. म्हणून सत्य बोला. आणि तुकोबराय सत्यवादी होते. नाही भीडभाड, काहीच घेणं देणं नव्हतं समाजाची. मोक्ष आम्हा घरी कामारी हे. अरे ज्या तुकोबरायच्या बायकोच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी पांडुरंग परमात्मा येत असेल, त्या तुकोबरायला काय कोणाची गरज आहे? काहीच नाहीये. म्हणून नाही भीडभार तुका म्हणे साना थोर हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आनंद वाटतो मला. मला वाटत नव्हतं कीर्तनाला एवढे लोक येतील म्हणून. मी सुद्धा ज्यावेळेस फेटा बांधत होतो मला आता कीर्तन तर ठेवलंय, सगळं मार्केट आहे, कसं होईल. पण तुम्ही शिडको महानगरचे मंडळी कीर्तनाची आवड तुम्हाला आहे. हे बघा बरं, मी खरं सांगू का, परमार्थात काय ताकद आहे. एवढ्या माझ्या आई बहिणी बसलेले, एवढे वडीलधारे मंडळी बसले, तरी सुद्धा इथं एकाही पोलिसाची गरज पडत नाहीये. इथं सगळ्या माय मावल्या एकदम बिनधास्त आहे. किती आनंदात बसलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याला इथं कोणताच त्रास नाही. पुढच्या वर्षी याच ठिकाणी तुम्ही ऑर्केस्ट्रा ठेवून पहा बरं. बरं जाऊ दे, ह्या वर्षी पुरुषोत्तम पाटील ठेवला, पुढच्या वर्षी गौतमीला आणून पहा. 100 तर पोलीसच लागतात महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून
आयोजक मंडळीला विनंती आहे, एवढ्या ज्या माझ्या आई बहिणी ज्या आलेल्या आहे त्या तुमच्या मंडळाच्या विश्वासावर आलेल्या आहे आणि हा विश्वास तुम्ही कायमस्वरूपी ठेवा. तुम्ही जेवढ्या काही माझ्या लेकी बाळी जेवढ्या काही माता मावल्या तुमच्या गणपती समोर आलेल्या आहे त्या फक्त तुमच्या मंडळासमोर कार्यक्रम चांगले होतात हा त्यांच्या अंतःकरणात विश्वास आहे. आणि माझी तरी विनंती आहे, मानाचा गणपती सिडको महानगर 1 माझी सर्व मंडळीला विनंती आहे, आपण हाच विश्वास कायमस्वरूपी ठेवा आणि या गणपती बाप्पासमोर निश्चित चांगले कार्यक्रम ठेवा. ज्या कार्यक्रमातून समाजाला दिशा मिळेल, ज्या कार्यक्रमातून समाजाला चांगलं ऐकायला भेटेल असे कार्यक्रम जर तुम्ही ठेवले तर निश्चित माझ्या गणपती बाप्पाची सुद्धा कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून नाही भिड भार तुका म्हणे साना थोर, हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-5 मिनिटं दिले पाहिजेत का? या समाजाला चांगलं दिशा देण्याचं काम फक्त संप्रदायातले लोक करू शकतात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित राहा, जीवनामध्ये व्यसन करू नका. या भारताला पाकिस्तानपासून भीती नाही रे, या भारताला बांगलादेशपासून भीती नाही आहे, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही आहे. या भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर व्यसनापासून आहे. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. बसणारे मंडळी, तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खाईल, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर या देशामध्ये 2% नाही आहे. आणि आपली जर पिण्याची टक्केवारी पाहिली तर आपण 85च्या पुढे गेलो. आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसती, नाही तर वरबाप बी पेले, नवरदेवाचा मामा बी पेले आणि नवरीचा मामाही पेले. असे दळभद्रेपणे सोडून द्या, चांगलं जगा. अरे शरीर एवढं सुंदर आहे, त्या शरीराला जपा गड्यानो. दारू पिणाऱ्याला माणसाची बायको किंमत देत नाही, समाज काय किंमत देणार आहे? दारू पिणाऱ्याला घरचे लेकरं किंमत देत नाही, समाज काय किंमत देणार? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, जीवनामध्ये व्यसन नका करू. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे, मायांनो, मी तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून एक मार्गदर्शन करील. आता सध्या वातावरण खूप अवघड झालंय. लव जिहाद जे प्रमाण आहे, बरेचसे मुस्लिम धर्माचे मुलं आपल्या मुलीला पळून नेतात, तो लव जिहाद आहेच. पण आता हिंदू मुलांसोबत पळून जाण्याचं प्रकरणही एवढं वाढलं. 1 महिन्यापूर्वी माझ्या जिल्ह्यातली एक घटना आहे. एक मुलगी पळून गेली. मला PSIने फोन केला, म्हणे महाराज या ना तुम्ही. मी भेटायला गेल्यानंतर त्या पोरीचा बाप रडत होता, आईसुद्धा रडत होती, दातखिळी बसत होती, डॉक्टर होते, आम्ही सर्व समजूत घालायचो. आणि ती पोरगी तिच्या माय देखत आणि तिच्या बापा देखत पोलिसांना सांगत होती, साहेब मला माझ्या आईपासून भीती आहे आणि बापापासून भीती आहे. इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना माझी विनंती, पोरींनो, तुमच्या बापाकडे जिओचा 1,500चा फोन आहे, तुमच्याकडे 25,000चा फोन आहे. तुमच्या बापाला घालायला कपडे नाही, तुम्हाला शाळेला नवीन ड्रेस आहे, त्याची ऐपत नाही आहे. त्याची परिस्थिती नसताना तो 2-2, 3-3 लाख रुपये व्याजानं काढून तुमची शाळेची फी भरतो. मला तरुण पोरींना एवढंच सांगायचं, पोरींनो, तुम्ही नाही कलेक्टर झाल्या, नाही इंजिनियर झाल्या, चांगल्या सर्व्हिसला लागल्या तरी चालेल, पण मी नारदाच्या गादीवरून आव्हान करतो, तुम्ही मोठं होऊन तुमच्या मायबापाचं नाव जर घालवत असेल तर मला वाटतं ते शिक्षण शून्य आहे महाराज तुमच्यासाठी. म्हणून माझी विनंती आहे, इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझी विनंती आहे, आपल्या लेकरांकडे थोडं लक्ष द्या. पोरींकडे मोबाईल देऊ नका या मताचा मी महाराज नाही, काला येतच नाही ना, मा गरज आहे. पण आपली पोरीगी फोनवर कोणाला बोलती हे प्रत्येक मायनं तपासलं पाहिजेत, भावानंही तपासलं पाहिजेत, बापानं सुद्धा विचार केला पाहिजेत. मी 1 महिना झालं पोरीला रिचार्ज केलं नाही, पोरीच्या मोबाईलमध्ये रिचार्ज आलं कुठून? हा गोष्टी विचाराच्या गोष्टी आहे. एवढं वातावरण खराब झालं महाराज. 9 महिने 9 दिवस गर्भात वागवायचं, तळ हाताच्या फोडासारखं जपायचं, त्याला लहानचं मोठं करायचं, रक्त हाडाचे काढं रक्ताचं पाणी करायचं, आणि एका फालतू पोराच्या नादी लागून त्या पोरीने पोलीस स्टेशनमध्ये सांगायचं मला माझ्या मायपासून भीती आणि बापापासून भीती. पोरीनो, ज्यावेळेस डॉक्टर सांगतो की तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, सिझर होणार आहे, त्यावेळेस तुमची माय स्वतःच्या शरीराचा विचार न करता ह्या पोटाला कमीत कमी 15 ते 20 टाचे पाडून तुम्हाला बाहेर काढतात. ती तुमच्यासाठी जर स्वतःचं शरीर खराब करत असेल आणि तुम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगत असाल की मला माझ्या आईशी घेणं देणं नाही आणि बापाशी घेणं देणं नाही, भविष्यात लोक पोरी जन्माला घालणार नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून तुम्ही नाही मोठ्या झाल्या तरी चालेल, पण तुमच्या मूर्खपणामुळे तुमच्या मायला आणि तुमच्या बापाला फाशी घ्यावं लागेल.
असं काम जरी तुम्ही नाही केलं तर मी नारदाच्या गादीवर सांगतो माझं कीर्तन सार्थक जाईल. तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण ही वस्तुस्थिती आहे. थोडं आपण लक्ष दिलं पाहिजेत महाराज. लोक एवढी धावपळ करायला लागले, त्या धावपळीमध्ये आपल्या लेकरांकन माणसांचं लक्ष राहिलेलं नाहीये. अरे पोरगा हॉस्टेलला आहे, पोरगा पुण्याला आहे, पोरगा मुंबईला आहे, पोरगा संभाजीनगरला आहे. तुम्ही महिन्याला त्याला 10,000 पाठवता, 20,000 पाठवता. कधी महिन्यातून 2 वेळेस बापानं जाऊन पाहिलं पाहिजेत. पोरगा कॉलेजला जातो का पोरी घेऊन कुठं फिरायला जातो, पिक्चरला जातो, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ह्या गोष्टी जनजागृतीमधून होणार आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, मायानो, तुमच्यामध्येच मा जिजाऊ आईसाहेब जन्माला आलेले आहे, तुमच्यामध्येच अहिल्याबाई होळकर जन्माला आलेले आहे, तुमच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला आलेले आहे. अरे तुमच्यामध्येच या भारताच्या सर्वात आदर्श राष्ट्रपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ती एक माय माऊली राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आपण असं आदर्श जीवन जगलं पाहिजेत. अरे आतापर्यंत या भारतात एखाद्या हिरवणीचं मंदिर नाही झालं. ज्यावेळेस आदर्श हे नाव पुढे येईल त्यावेळेस भारतामध्ये मा जिजाबाई साहेबालाच नमन केलेलं आहे, अहिल्याबाई होळकरांनाच नमन केलेलं आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचंच नमन केलेलं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, चांगलं वागा, देशाची धर्माची सेवा करा, संस्कृतीचं जपन करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. अगदी गोड नियोजन. या सर्व शिडको महानगर एक मानाच्या गणपतीचे जेवढे काही पदाधिकारी लोक आहेत, सर्वच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व मंडळी, तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता म्हणून त्यांना एवढी ताकद भेटली. बरोबर आहे का नाही? अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष गणपती नाही बसू शकत. तुम्ही सर्व ही जनता त्यांच्या पाठीमागं उभी आहे म्हणून ते एवढा चांगला कार्यक्रम करण्याचं काय करतात, धाडस करतात. म्हणून जेवढे काही पदाधिकारी लोक आहे, एकदा त्यांच्यासाठी प्रेमानं टाळी वाजवा महाराज. जेवढे काही मानाचा गणपती जे आहे, सर्व त्यांचे आयोजक, संयोजक, सर्वच मंडळी, ज्यांनी सहकार्य केलं त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि ज्यांनी काड्या केल्या त्यांना डबल धन्यवाद. त्यांचा काही ताण घेऊ नका. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, आमच्यावर बंधुवत प्रेम करणारा आपल्या सर्वच महाराष्ट्रातील कीर्तनकाराचा आवडता आमचा विकास दादांनी सांगितलं म्हणे, दादा माझ्या घराजवळच कीर्तन आहे. विकास दादाच्या विनंतीला मान देऊन आमचे संदीप दादा आहेत, आमचा तेजस भैया आणि आमचे काकासाहेब, या तिघांनी हे कीर्तनाचं यजमानपद घेऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझी सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द तुम्हाला वाईट वाटला असेल, पण तो तुमच्या हिताचाच आहे, माझ्या हिताचा नाही आहे. आई ज्यावेळेस लेकराला औषध देते ना, कडू औषध असतं, त्यावेळेस आई काय करते, त्याचं तोंड असं आवळते, ते पोरगं करतं. बरोबर आहे का नाही? पण आई जरी त्याला कडू औषध पाजत असेल तर आईच्या अंतकरणात भाव कसा असतो, जोपर्यंत हे औषध त्याच्या शरीरात जात नाही तोपर्यंत याचा रोग बरा होत नाहीये. माझे शब्द जरी तुम्हाला कान रूपी तुमच्या इंद्रियातून कडू वाटत असेल, पण निश्चित याच्यातून एकाही जरी मुलीने आदर्श घेतला तर एक कुटुंब सुखी होतं. आणि ते कुटुंब सुखी करण्याचं काम फक्त वारकरी संप्रदायच करतो. म्हणून सर्वच आयोजक मंडळी, सर्व नियोजक मंडळी, सगळ्या आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, तुम्ही लाडक्या असल्यामुळं काही बोलता येत नाही, आम्ही परेशान आहे तुमच्यामुळं, तरी पण सुद्धा आलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो.
वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे क्षमापराध महाराज तुम्ही. नाही विचारिला अधिकार मी आपण. क्षमापराध महाराज का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया खाली पैकी बसा, खाली बसा. करा. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम. 2 मिनिटं खाली बसा. कोणी जागा सोडायची नाही. 2 मिनिटं.